नमस्कार, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। माझ्यासोबत आज आहेत अध्यक्ष शुभम आणि आजचा प्रवास आहे अचानक पुणे यासाठी की अचानक आमचं आज काम निघालं। काम गेल्या 2-3 दिवसापासून अपडाऊन पुणे सांगोला चालूच आहे आणि आज अचानक 4 वाजता निघालोय पुण्याला। हा माझ्यासोबत असणारा हा सह्याद्रीचे ते रांगा आहेत जे मी तुम्हाला आता हा व्ह्यू जो दाखवतोय हा असेल आपल्या साताराच्या परिसरामध्ये, मला वाटतं पुशेगावच्या शेजारचा भाग आहे सगळा। मस्त अशी सह्याद्रीची डोंगर रांग, सनसेट डाऊन होत चालला आणि बाकी खाली जी ग्रीनरी आहे गावाची आउटस्टँडिंग दिसते, सुपर्ब। इथे तुम्ही बघत पुशेगावला जातो आणि हा इकडे वाठारला जातो आणि आपला हा काळा घोडा निघालाय पुण्याला। सोबत आहेत अध्यक्ष कसं वाटतंय? कसं काय म्हणजे अचानक तुमचं प्लॅनिंग आज झालं? कसं काय अचानक झालं, आठवलं म्हणून चला म्हणलं। येस, चला आता पुढच्या प्रवासाला लागूया। हा मस्त सनसेट, त्याला बाय बाय करूया। रस्ता काय म्हणतात त्याला, दिवस मावळत चालल्यामुळे प्रसन्नता आहेत। बघू शकता वाखरी, फलटण आणि बारामती हा रोड आहे। हा तर मित्रांनो, समोर अध्यक्ष बसले, तिकडे शुभम बसला आहे आणि आजचा खास झणझणीत बेत म्हणजे शुभमच्या बहिणीच्या घरी आलो आहे। इकडे बघू शकता आळणी रस्ता, तांबडा रस्ता, सुक्क मटण आणि वास पण झमझमाट सुटला आहे। तेव्हा आता जेवणावर ताव मारतो, तुम्ही पण या जेवण करायला। तर काल आम्ही पुण्याला आलो आहे, तुम्ही बघितलं, आणि आता इथून पुढे शुभमला जायचं होतं आळंदीला, त्यामुळे आता मी आळंदीला निघालो आहे। सध्या आहे कुठे आपण आता? जानेवारीमध्ये आहे। यस,
आणि घाणवरीमधून स्टेट आळंदी आणि आळंदीवरून पुढचा प्रवास पुढे बघूयात आता काय काय घडतोय आणि खूप छान असा ब्लॉग होईल. तेव्हा तुम्ही पूर्ण बघा ब्लॉग आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. काय म्हणतो शुभम? कसं वाटलं रात्री जेवण? भारी बनलं होतं रे, खूप छान, अप्रतिम, आउटस्टँडिंग. नॉनव्हेज होतं, खूप छान बनलं होतं. अरे गाडी रिवर्सनं मारायला लागला ते, अरे 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 हळूहळू. हां ओके, नाही तुम्हाला दाखवत नाही, ते विषय वेगळा आहे. तरी अशा प्रकारे आता आम्ही आपल्या काळ्या घोड्यामध्ये थोडंसं खुराक भरतोय आणि खुराक भरून नंतरच आपण ह्याला आळंदीसाठी निघतोय. खुराक भरण्यासाठी आम्ही आता इथं थांबलोय आणि इथून आता आपण आळंदीला जाणार आहोत. फायनली आपण आता आळंदीमध्ये पोचलेलो आहे आणि समोर शिखर दिसले. फर्स्ट टाइम आळंदीमध्ये आल्यामुळे जरा थोडासा गोंधळ आमचा चालला. आम्हाला पार्किंग कुठं वगैरे काय मिळेना, पण तरीसुद्धा आम्ही ॲक्युरेट निघालोय किंवा ॲक्युरेट पोचलोय. काळी स्विफ्ट आम्हाला सतत सतत डॅश करते. सरलं बघा बाजूला. हां असं आपलं ते साईड दिली. आता पार्किंग कुठं आहे काय माहीत नाही. ओ भाई किधर भाई, गाड़ी जाने का नहीं. पार्किंग हाँ इकडं 3 चाकी वाहने 4 चाकी वाहने 50 रुपये. हे मंडप दिसतंय. आळंदी करून दर्शन करून आपण आता परतीच्या प्रवासाला लागलोय. मंदिरामध्ये अलाउड नसल्या कारणानं आपण आतील शूट नाही दाखवू शकलो. तर आता निघालोय परतीच्या प्रवासाला. फायनली आम्ही आता पुणे सोडलं, जेजुरीत पोचलो. जेजुरीत खंडेरायाचं दर्शन आता आपण घेणार आहोत. अध्यक्ष कुठं कुठं? शुभम इधर इधर. येस, अशा प्रकारे आपण आता खंडोबाच्या म्हणजे जेजुरीमध्ये पोचलो आहे आणि जेजुरीमध्ये दर्शन घेऊन आपण थेट आपलं गाव गाठणार आहे. तुम्हाला जेजुरीवरचा नजारा दाखवतोय. खोबरं भंडारा उधळला. काय काय घेतले अध्यक्ष? काय काय घेतले? ते भंडारा घेतला, खोबरं घेतलं उधळायला, बरं, नारळ घेतला. अच्छा. येस, निम्म्या पण पायऱ्या झालेल्या नाहीत अजून, पण दमलेलो आहे प्रचंड.
आम्हाला जर झालं ना चला 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 तर मित्रांनो आपण आता आतमध्ये दर्शनासाठी गेलो, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणानं आपण आतमध्ये तुम्हाला दर्शन दाखवू शकलो नाही. तर माझ्या बॅकला तुम्ही बघत आहात हे खंडोबाचं मंदिर जेजुरीचं, आणि इथून आता दर्शन घेऊन आपण आता फायनली बाहेर पडलोय.